हिंदुत्वाच्या जीवावरती गरीब ओबीसीचं आणि गरीब मराठ्यांचं वाटोळं करणाऱ्या दलालांनी जरा थांबा. खाऊ द्या आम्हाला गरीबाच्या ओबीसीला आणि गरीबाच्या मराठ्याला. आरक्षणातून आम्ही पुढे जातोय. तुमच्या राजकारणापायी हे आरक्षण चॅलेंज कर, ते कर. तुम्ही आमचं प्रत्येक वेळेस वाटोळं करत राहिलं तर मी सुद्धा थांबत नसतो. मी 1994चा JR सुद्धा चॅलेंज करल. मी सगळं आरक्षण चॅलेंज करल. कारण संविधानानं दिलेलं आरक्षण हे वेगळं आणि अध्यादेशावर जिवंत असणारं आरक्षण वेगळं. नंतरचं आरक्षण हे फक्त एका अध्यादेशावरती जिवंत आहे, लक्षात ठेवा. मी हे मुद्दाम सांगतोय कारण तुमची चळवळ माझ्या लक्षात येते. पुढे चालून तुम्ही मराठ्यांच्या लेकराच्या आयुष्याचा कसा घात करणार आहे म्हणून तुम्हाला आत्ताच सावध करतोय. तुम्ही हिंदू आहेत, आम्ही हिंदू आहेत. मराठ्याच्या आरक्षणाच्या विरोधात काड्या करायच्या बंद करा. सुप्रीम कोर्टात ओबीसीच्या आरक्षणाच्या बद्दलची काय भूमिका आहे आणि त्यावेळेच्या केंद्र सरकारनं बी त्या अध्यादेशाबद्दल काय भूमिका घेतलेली आहे सगळं आम्हाला माहिती. तुम्हाला वाटतंय चौथी नापास आहे, पण कसा तुमच्या मुंडक्यावर पाय देऊन चौथी पासने आरक्षण घेतलंय. पण पुढचा सुद्धा तुमचा कार्यक्रम मी लावू शकतो. लय बोलत नाहीत, तुमचा अन्याय सहन करतो म्हणजे मराठे भेट नाहीत. आम्हाला फक्त वाटतं नको, वादानं सगळ्या गोष्टी होत नाहीत. त्यांच्याही लेकराचं त्याच्यात सुख नाही, आपल्याही लेकराचं त्याच्यात सुख नाही. म्हणून आम्ही सामंजस्याच्या भूमिकेने चाललोय. तुम्ही जरा हे थांबा. महामंडळापासून आडे पडतात. मराठ्यांच्या लेकरासाठी महामंडळ काढलं, लगेच यावल्यावाला उठला. त्या टायमाला तवाच उठतो. त्यांना नका देऊ, नाही तर मला बी द्या. तुला म्हणलं का मी घेऊ नको? आम्हाला 1000 कोटी दिले, तू 10,000 कोटी घे, काय अडचण आहे आम्हाला. आमच्याकडं बापाचे वावर ऐकून द्यायचे आणि आम्हाला जे महामंडळाला पैसे दिले जाते तुझ्याकडं बापाचे वावर ऐकून दिलेत आम्हाला. आमच्या सारथीतून लेकर आमचे सुधारायला लागलेत, शिकायला लागलेत, मोठे व्हायला लागलेत. सारथीला निधी देऊन द्यायला आम्ही तुमचा कधी आडीला. आणि आपली उपसमिती तर काही कामातूनच गेलेली. कुठं तरी आशा लागल्या होत्या, विखे पाटील साहेब चांगला माणूस आहे, आम्ही पाठ थापडली. निबार पठ्ठ्या लागला म्हणलं. आता निबार दिसतो भीती असा खापक्याची खापक्या एवढा मोठा म्हणलं. निबार लागला आता गडी. आता काय मागं पुढं बघत नाही गडी. देव कुस्तीत निबार दिसतोय पहिलं आणि फक्त काय बोलत आहेत एवढंच कळत नाही, बाकी त्यांचं सगळं कळतंय. निवार गडी लागलाय म्हणलं, कसला वाजता देऊ दे पुढून पाडणारच आहे खाली त्याला. मराठ्याचे हार होऊ देणार नाही विखे पाटील. कारण मराठ्याचे हार झाल्यावर त्यांना मराठा म्हणून घ्यायची लाज वाटेल. उपसमितीवरती जबरदस्त माणूस बसलाय, JR काढलाय, नाव कमवतील. JR काढला, उपसमितीचा अध्यक्ष कुठे मिळत लागा. उपसमिती ही गोरगरिबांच्या प्रश्न सोडवण्यासाठी स्थापन केलेली. उदाहरणार्थ एखाद्या प्रकरणात जर समिती नेमली गेली तर त्या समितीचं काम असतं त्या प्रकरणाच्या निगडीत सगळ्या गोष्टी बाबी संबंधित सरकारला अहवाल देऊन सरकारच्या निदर्शनास आणून द्यायचे. आमची समिती काय करते? महामंडळाला किती पैसे आहेत समितीला माहित नाही. समितीचा अध्यक्ष कोण? विखे पाटील साहेब. सारथीला किती बजेट आहे माहित नाही. सारथीमध्ये किती योजना होत्या, का बंद केल्या, उपसमितीच्या अध्यक्षाला माहित नाही. परदेशात पोरं 75 जात आहेत, आकडा 40 वर आणला का, उपसमितीच्या अध्यक्षाला माहित नाही. NMS योजना का बंद केली, अध्यक्षाला माहित नाही. व्याज परतावे पोरांच्या महामंडळामार्फत का येत नाहीत, उपसमितीच्या अध्यक्षाला माहित नाही. LY का बंद आहेत महामंडळाचे, उपसमितीच्या अध्यक्षाला माहित नाही. शिंदे समितीला मुदतवाढ दिली. शिंदे समितीने 6 महिन्यात किती नोंदी शोधल्या. मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या अध्यक्षाला विखे पाटलांना माहित नाही. किती प्रमाणपत्र दिले उपसमितीच्या अध्यक्षाला काहीच माहित नाही.
किती व्हॅलिडिटी थांबल्यात मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या अध्यक्षाला माहित नाही. वा, हे तुमचं राजकारण. सातारा संस्थाचा JR कधी काढायचा? पुण्याचा आयुक्त साहेबांनी विचारलं. आयुक्त साहेबांनी सांगितलंय, हो विखे पाटील साहेब ध्यानात ठेवा, सांगतोय सत्य. पुण्याच्या आयुक्तांनी सांगितलं, पाटील अहवाल माझ्याकडे रेडी आहे. मला शिवेंद्रराजे साहेबांनी आणि शंभूराजे साहेबांनी सांगितलंय अहवाल तयार करायचा. मी अहवाल तयार करून ठेवलाय, का घ्यायचा नाहीये. राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या अध्यक्षाला सातारा संस्थांचा अहवाल घेऊन सातारा संस्थांचा गॅझेटियरचा का JR काढायचा नाही? त्याच्यात 15 लाख नोंदी आहेत. 15 लाख नोंदीतून 42 लाख मराठा फक्त पश्चिम महाराष्ट्राला एकटा आरक्षणात जातोय. का JR काढत नाहीत? हैदराबाद गॅझेटियर याचा JR काढला. प्रमाणपत्र किती वाटप झाले, किती अर्ज आले, हे उपसमितीच्या अध्यक्षाला माहितच नाहीये. अभ्यासक समन्वयक सांगतात बैठक घ्या, नाही वेळ. पण जे काड्या करते, ज्यांना याची देणं घेणं नाही, यांना विशेष निमंत्रण देऊन मंत्रालयात विखे पाटील साहेब बोलतात आणि त्यांच्या संग भजे खातायत. तुम्ही पागल समजता का मराठ्याला? आम्हाला माहित नाही का तुम्ही कुठं काय करतात? या महाराष्ट्रात असंही विखे पाटील साहेब, माझ्या विरोधात कुठलाही षडयंत्र करा, तुम्ही रस्त्यावर करा तरी मला माहित होतंय, तुम्ही एका दवाखान्यात केलं तरी माहित होतंय, तुम्ही लांब रानात जाऊन जर बसले ना, तिथं जरी षडयंत्र रचलं, कट रचला माझ्या विरोधात घातपातासारखा, तरी आसपासच्या शेतात माझ्या मराठ्यांचे लोक आहेत, ते हळूच सांगतात फोन करून, पाटील इथं आमके आमके लोक आले होते. तुम्ही मंत्रालयात कोणाला पण भेटा, मला अगोदर माहित होतं कोण समन्वयक आहे, कोण अभ्यासक आहे आणि कोण कोणाला कोणत्या मंत्र्याकडे कशासाठी घेऊन गेलंय. मी गप याच्यासाठी सगळे डाटे गोळा करतोय. कंकालेश्वर मंदिरापाशी कोण भेटतंय? कंकालेश्वरच का बीडच्या बाहेर कोणचं मंदिर आहे? कंकालेश्वरच्या बाजूला राम मंदिरात कोण भेटतंय? कोण कोणाच्या भेटी घालतंय? कोण कोणाच्या फ्लॅटवर बीडला बसतोय? सगळं माहिती आहे आम्हाला. त्याच्यात कोणचा राजकारणी पाठिंबा आहे, कोण फोन करून सांगतोय इकडे जा, त्यांच्या कोण भेटी घडून आणतोय, अख्खा 2-2.5 महिन्याचा डाटा आहे. मोबाईल बंद पडायची वेळ आली, एकदा स्फोट करणार आहेत आम्ही सगळा. मग तुमचे डोके उघडतील. आपण उगाच या सगळं हिंडलो. ज्याच्याकडे तुम्ही जाताय, माझे कट रचणारे ज्याच्याकडे जाताय, तो सुद्धा भेटून गेल्याच्या नंतर फोन करून सांगतो अशा अशा आलते बरं का, पण मला माहित नव्हतं. ते माझा समाज पुरा जागा आहे, किती वळवळ करू द्या, मी तर आता मागणीच करून टाकली, उपसमितीच बरखास्त करून टाका आणि सेपरेट मराठा आणि कुणबी मंत्रालय करा. डोक्याला ताण नको, आमच्या समाजाचे कामं तरी होते.